काय सांगितलं होतं, झालं की नाही खरं? तुमची पेन्शन बंद होणार नाही, तुम्हाला कोणत्याही सुविधा बंद होणार नाहीत. भले ते म्हणत असतील 30 सप्टेंबर 2026 नंतर तुमच्या योजना बंद होणार, तुम्हाला टेम्पररी पेन्शन मिळणार नाही, पण काय झालं? नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानबॉच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सांगितलं होतं ना, तुमची पेन्शन बंद नाही होणार. तुम्हाला पटतंय कुठं? कारण आम्ही आमचे सबस्क्रायबर किती, 5-6 हजार सबस्क्रायबर आमचं कुठं खरं येतंय, आम्हाला कुठं काय कळतंय किंवा आमच्यापर्यंत कुठं माहिती आहे, आम्हाला काही खरं माहीत नाही. हा जो विश्वास तुमचा होता, तर त्या विश्वासाला खरंच सल्यूट. कारण तुम्ही माझ्यावरती खूप चांगला विश्वास ठेवलात, याचा अभिमान आहे, याचा आनंद वाटलं मला की तुम्हाला पटल्या नाहीत गोष्टी ज्या मी सांगत होतो. त्या मी पहिल्यापासून सांगत होतो. दिव्यांग पेन्शन, टेम्पररी दिव्यांग असू देत किंवा परमनंट असू देत, तुमची पेन्शन बंद होणार नाही. जर तुमचं 40%च्या वरचं दाखला असेल तर तुमचं जोपर्यंत लास्ट डेट तुमची आहे, म्हणजे टेम्पररी दिव्यांगांची जोपर्यंत लास्ट डेट आहे तोपर्यंत पेन्शन बंद होणार नाही, हे सांगितलं होतं ना. पण तुमचं काय, यानं तो व्हिडिओ टाकला, त्यानं सांगितलं पेन्शन बंद होणार. तहसीलदार कार्यालयामधल्या जे काही संजय गांधी डिपार्टमेंटचे कर्मचारी आहेत, तर त्यांनी सांगितलं पेन्शन बंद झाली, टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन येणार नाही, टेम्पररी दिव्यांगांचं दिव्यांग सहायता पोर्टलवरती रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे किंवा करता येणार नाही म्हणून पेन्शन येणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. हो ना? तुम्हाला तुमचंच खरं वाटत होतं किंवा तुम्हाला त्या लोकांचंच खरं वाटत होतं जे लोक म्हणत होते की आता टेम्पररी दिव्यांगांच्या पेन्शनवरती पडला घाला, टेम्पररी दिव्यांग पेन्शन बंद झाली, सरकारने घेतला मोठा निर्णय, सरकारने दिव्यांगांची पेन्शन बंद केली, टेम्पररी दिव्यांगांना आता वंचित राहावं लागणार, टेम्पररी दिव्यांगांच्यावरती होणार अन्याय, टेम्पररी दिव्यांगांचं कोण बघणार, टेम्पररी दिव्यांगांचा वाली कोण? बच्चू कडू तर त्या शिवसेनेमध्ये गेले. बच्चू भाऊ आता टेम्पररी दिव्यांगांसाठी भांडणार का? टेम्पररी दिव्यांगांचं काय होणार? टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन बंद झाली तर आता टेम्पररी दिव्यांग जगणार कसा? टेम्पररी दिव्यांगांचं हे काय ते काय? पण बच्चू कडू साहेबांनी आपल्या शब्द पाडलेला नाही आहे किंवा शिवसेनेमध्ये गेले म्हणून त्यांनी दिव्यांगांचा विचार करणं हे सोडून दिलंय असं झालेलं नाही आहे. टेम्पररी दिव्यांगांच्या बाबतीत त्यांनी मागल्याच महिन्यामध्ये बोलले होते ते, आणि तसंच झालेलं आहे की टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन बंद होणार नाही, उलट टेम्पररी दिव्यांगांना परमनंट कसं करून घेता येईल यासाठी सुद्धा अभ्यास सुरू आहे. तरी सुद्धा तुमचा विश्वास कुणावरती होता? तुमचा विश्वास होता त्याच लोकांच्यावरती जे लोक तुम्हाला खरं सांगतात आणि मी खोटं सांगतो, त्याच्यामुळे माझ्यावरती तुमचा विश्वास हा बसत नाही, हे तितकंच खरं आहे. त्याच्यामुळे असंच असू दे, असाच विश्वास माझ्यावरती राहू दे आणि हीच खात्री माझ्या बाबतीत असू दे की मला माहिती नसते किंवा मी खरी माहिती सांगत नाही तुम्हाला. पण मी तुम्हाला पहिलाही सांगितलं होतं की 30 सप्टेंबर ही डेट जरी दिली असेल तरी सुद्धा तुमची पेन्शन बंद होणार नाही. तुमचं जोपर्यंत तुमची मुदत, म्हणजे तुमच्या UDID कार्डवरती तुमच्याकडे व्हॅलिड UDID कार्ड असेल, तुमच्या व्हॅलिड UDID कार्डवरती जरी जितकी डेट आहे म्हणजे मार्च 2027 असेल किंवा फेब्रुवारी 2028 असेल किंवा जुलै 2028, 29, 30, 31, काय 4-5 वर्षाचं जे काही टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र आपल्याला असतं तर ते आहे. तर जोपर्यंत तुमचं साल म्हणजे 2030 किंवा 2029, 2028, 2027 जोपर्यंत तुमचं ते UDID कार्डवरती तारीख आहे तोपर्यंत तुमची पेन्शन बंद होणार नाही, हे मी सांगितलं होतं. जरी त्यांनी 31 सप्टेंबर 2026 पर्यंतच तुमची पेन्शन येईल, तिथून पुढे बंद होणार म्हणून सांगण्यात आलं होतं. त्याच्यामुळे तुम्ही भिला होतात, तुम्ही घाबरला होतात, तर त्या घाबरण्याची काही गरज नाही म्हणून मी सांगितलेलं होतं. आणि आता सरकारनेच, म्हणजे अतुल सावे सरांनीच नवीन एक पोस्ट केलेली आहे फेसबुकवरती पोस्ट करून सांगितलेलं आहे त्यांनी की तुमचं जोपर्यंत व्हॅलिड आहे UDID कार्ड व्हॅलिड आहे तोपर्यंत तुम्हाला पेन्शन तुमची बंद होणार नाही. म्हणजे ज्यांचं वय 18च्या आत होतं, तर ज्यांचं काय होतं की त्यांना परमनंट दाखला मिळत नाही, 18 वर्षानंतरच परमनंट दाखला मिळतो, हे सगळ्यांना माहित आहे. मग त्यांची पण पेन्शन बंद होणार नाही. किंवा आता ज्यांचं टेम्पररी आहे, ज्यांचं वय 40 आहे, 45 आहे, 50 आहे किंवा 35 आहे, 30 आहे, 31 आहे, 32 आहे, काय असेल ते असेल, टेम्पररी दिव्यांगत्व आहे तुमचं आणि ते रिन्युअल करूपर्यंत किंवा रिजेक्ट होईपर्यंत, तुमचं ते कार्ड रिजेक्ट होईपर्यंत, रिजेक्ट म्हणजे काय, 40%च्या आत तुमचं दिव्यांगत्व येईपर्यंत तुम्हाला पेन्शन बंद होणार नाही. जशी परमनंट दिव्यांगांना पेन्शन 2,500 भेटते तशीच पेन्शन तुम्हाला 2,500 भेटत राहणार आहे. मग तुमचं वय कितीही असो,
5 असो, 10 असो, 18 असो किंवा 18च्या वरती 60 वयापर्यंत असो किंवा 65 वयापर्यंत असो, तुमची पेन्शन बंद होणार नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुमची पेन्शन बंद होणार आहे म्हणून तुम्हाला काळजी करायचं नाहीये का? तर तसं नाही. तुमचं ज्या महिन्यामध्ये संपतंय, ज्या महिन्यामध्ये तुमचं डेट संपत्या, त्याच्यानंतर लगेच तात्काळ तुम्ही स्वावलंबनवरती फॉर्म भरायचा आहे, रिन्युअलचा फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या जिल्ह्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन, सीएम ऑफिस असेल किंवा जिल्ह्याच्या हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, रिचेकअप करायचा आहे. 20 रुपयाचा केस पेपर काढायचा आहे किंवा केस पेपर काढून तिथं डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत. आधार कार्ड तुमचं, त्याच्यात जे जुनं UID कार्ड असेल ते, रेशन कार्ड वगैरे 2-4 फोटो घेऊन जायचे आहेत, आयडेंटिटी साईज फोटो घेऊन जायचे आहेत आणि तिथं ते जमा करून त्यांच्याकडून रिचेकअप करून ते कागद तिथं जमा करून यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला रिन्युअल काय होतं ते 15 ते 25 दिवसामध्ये तुम्हाला ऑनलाईन समजतंच. तुमच्या स्वावलंबन वेबसाईटवरती तुम्हाला समजणार की तुमचं UID कार्ड परत रिन्युअल झालेलं आहे की नाही. रिन्युअल ज्या वेळेला होईल त्याला ते रिन्युअलचं कागद घ्यायचं किंवा रिन्युअलचं UID कार्ड घ्यायचं, त्याच्यासोबत आधार कार्ड जोडायचं, त्याला बँक पासबुक घ्यायचं आणि ते तुमच्या संजय गांधी ऑफिस म्हणजे आपल्या तहसीलदार ऑफिसमध्ये, संजय गांधी ऑफिसमध्ये नेऊन जमा केला की तुमची पेन्शन परत चालू राहणार आहे. लक्षात घ्या. टेम्पररी दिव्यांगांना एसटी मध्ये सुद्धा, प्रवासामध्ये सुद्धा सवलत आहे. 1/4ची सवलत आहे आपल्याला. नाही असं नाही, पण बाकीच्या योजना म्हणजे जॉबमध्ये त्यांना प्रेफरन्स दिला जात नाही, पण बाकीच्या ठिकाणी तुम्हाला सवलत ही दिली जाते. पेन्शनमध्ये, बाकीच्या गोष्टींमध्ये आहे. त्याच्यामुळे मी सांगितलं होतं तर ते खरं झालेलं आहे. त्याच्यामुळे मला भारी वाटते की मी ठामपणे कोणत्याही याच्यावरती, फोनवरती विश्वास न ठेवता मी सांगितलं होतं. आता तुम्ही ठरवायचं आहे की कोण खरं सांगतंय आणि कोण आपल्याला गंडवतंय किंवा कोण आपल्याला फसवून आपल्यावरती म्हणजे आपल्या विषयावरती, दिव्यांगांच्या विषयावरती पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतंय. हे आता तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही ठरवा. तुम्हाला चांगलं वाईट काय आहे ते आता समजतंय. तेवढे जरी आता तुम्ही सज्ञान किंवा तेवढे तर तुम्ही आता सुशिक्षित झालेले आहात. त्याच्यामुळे तुम्हाला आता कळलं पाहिजे की काय बरोबर काय चुकीचं आहे ते. काळजी करू नका, तुमची पेन्शन बंद झालेली नाही. अतुल सावे सरांनी पोस्ट करूनच सांगितलेलं आहे स्वतः की दिव्यांगांची पेन्शन टेम्पररी, खास करून टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन, जे 18 वर्षाच्या आतील असतील किंवा जे 18 वर्षाचे बाहेर आले असतील त्यांची टेम्पररी पेन्शन बंद होणार नाही आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. तुमचंही टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा मला संपर्क करायचे असेल तर 7498018385 या नंबरवरती फोन करा. तुमची टेम्पररी दिव्यांग आणि पेन्शन बंद झाली असेल तर मला संपर्क करा. तुम्ही तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर, तुम्ही त्या संजय गांधी डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर मला फोन करा. मी त्यांना सांगेन की काय चुकलंय, आधार ऑथेंटिकेशन किंवा DBT काय काय गोष्टी राहिलेल्या आहेत तर त्यात फक्त चेंजेस करायला लावीन. तुमचा येणारा पुढचा हप्ता वेळेवरतीच येईल याची खात्री मी तुम्हाला देतो. जरी काय खात्री वाटत नसेल तर नका मला फोन करू, नका माझ्याशी संपर्क करू, तेही सांगतो तुम्हाला. म्हणजे जबरदस्ती कुणाला कोणतीच नाही आहे. फक्त मला जे वाटतंय, तळमळ जी मला वाटते ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. जरी चुकीचं काय वाटलं असतील, माझे शब्द काय चुकीचे वाटले असतील, माझे शब्द अवास्तव वाटले असतील, माझं काय बोलणं जास्तीचं वाटलं असेल तर मी हात जोडून तुमची क्षमा मागतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.